इयत्ता 2री शिकते. माझ्या शाळेचे नाव खंडेलाल मराठी प्राथमिक शाळा आहे. आजचा विषय मला आजी आजोबा हवे. रखरखणारे हात त्याला खंबीरतेचा आधार, फुलून दिसते ज्यामुळे प्रत्येकाचे घरद्वार. मऊ पदरामध्ये तिच्या मायेची ऊब असते, त्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधान खूप. निव्वळ निखळ निस्वार्थ नाते प्रेमाचे ते म्हणजे माझ्या आजोबा आजीचे. जशी दुधापेक्षा असते दुधावाची साय गोड, आजी आजोबाच्या प्रेमाला जगी नाही तोड. आजी आजोबाच्या प्रेमाला जगी नाही तोड. आजी आजोबा विठ्ठल रुक्माई बाकी सर्व वारकरी ही कल्पनाच किती छान आहे. नातवंडांची सतत बाजू घेऊन बोलणारे, त्यांचे लाड पुरवणारे, त्यांना घास भरवणारे, त्यांना छान छान गोष्टी सांगणारे, उपदेश संस्कार शिस्त लावणारे. आई बाबांनी रागवलं की त्यांच्या मागे लपण्यात खूप आत्मविश्वास असतो, कारण आई बाबांच्या मारापासनं वाचण्याचं खात्रीचं एकच ठिकाण असतं, ते म्हणजे आजी आजोबा. पण त्यानंतर ते दमसुद्धा देतात. ह्यापुढे अशी चूक करायची नाही हां. पण ह्या दम देण्यातही एक मायेचा ओलावा असतो. आजीचा मायेचा पदर, पोटाला चिपकून घेतलेली झोप, मांडीवरचे थोपटणे, भरवलेला घास, मायेने तोंडावरून फिरवलेला हात, मला जखम झाल्यासाठी तिच्या डोळ्यात पाणी, ताप आल्यावर डोक्यावर थंड पाण्याची पट्टी, आणखी काय काय सांगू. तिच्या प्रेमाला मर्यादाच नाही. माझ्यासाठी आजोबाचे ते गोडागोडा होणे, खांद्यावर घेणे, संध्याकाळी फिरवणे, बिस्किटचा पुडा, त्यांची दुखणे बाजूला ठेवून कड्या खांद्यावर घेणे, हे दुसरे कोणी करूच शकत नाही. किती किती सांगावे. अहो, आजी आजोबा आणि नातवंड एकमेकांसाठी गॉड गिफ्टच असतात. म्हणून मला आजी आजोबा हवेत, आजी आजोबा हवेत, आजी आजोबा हवेत. धन्यवाद. खूप छान हर्षालीने आपल्या गोड आवाजात आजी आजोबांबद्दलचं प्रेम खूप छान व्यक्त केलंय. परत एकदा हिच्यासाठी टाळ्या वाजवा.